नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वपत्री अमावस्या म्हणजे काय याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वपत्री अमावस्यामध्ये भाद्रपद कृष्ण पक्षातील शेवटच्या तिथीला म्हणजे किंवा भाद्रपद कृष्ण अमावस्याला ही सर्वपत्री अमावस्या येत असते। तसेच पितृपक्षातील शेवटचा दिवस किंवा माळाच्या महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे सर्वपत्री अमावस्या ही असते। सर्वपत्री अमावस्या म्हणजे आपल्या घरातील जे पूर्वज किंवा जे मयत झालेले आपले पूर्वज किंवा पितर आहेत त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी, तसेच त्यांच्या आत्म्याला जे पूर्वज किंवा पितर आपले जे मयत झालेले आहेत त्यांच्या आपल्या पूर्वज किंवा पितरांच्या आत्म्याला शांती लाभावी, त्यांना सद्गती लाभावी, तसेच यासाठी ही सर्वपत्री अमावस्या ही दिली गेलेली आहे। जी सर्वपत्री अमावस्या असते या दिवशी आपण आपल्या पूर्वजाबद्दल ऋणमोचन करावे, तसेच आभार व्यक्त करावे। तसेच या सर्वपत्री अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या पूर्वज किंवा पितरांच्या बद्दल पिंडदान केले जाते, तर्पण विधी केले जाते। कारण हा सर्वपत्री अमावस्या हा पितरांसाठी हा दिवस ठरलेला असल्यामुळे आपले जे पूर्वज किंवा पितर आहेत त्यांना मोक्ष प्राप्तीसाठी त्यांची यात्रा व्यवस्थित व्हावी यासाठी ह्या सर्वपत्री अमावस्याच्या दिवशी पूर्वजांसाठी पूजा केली जाते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार।